బ్రేకింగ్ న్యూస్ మావోయిస్టు పార్టీకి మరో ఎదురు దెబ్బ తగిలింది. మావోయిస్టు పార్టీలోని ఇద్దరు కీలక సభ్యులు మహారాష్ట్ర పోలీసుల ఎదుట లొంగిపోయారు. ఎంఎంసీ సెక్రటరీ అనంత్, ఛత్తీస్గఢ్లోని దర్బార్ డివిజన్ సెక్రటరీ శ్యామ్తో పాటు 10 మంది లొంగిపోయారు. గత వారం రోజులుగా ఎంఎంసీ పేరుతో ప్రకటనలు విడుదల చేశారు అనంత్. జనవరి 1 నుంచి సాయుధ పోరాట విరమణ చేస్తున్నట్లు ప్రకటించారు. ఇవాళ ఉదయమే సాయుధ పోరాట విరమణపై ప్రకటన చేసిన అనంత్ సాయంత్రం 10 మందితో కలిసి మహారాష్ట్రలోని गोंडिया पोलीसुల ముందు लొంగిపోయారు. प्रवाहामध्ये येण्याचे आवाहन केले होते. नुकतेच गडचिरोलीमध्ये सोनू उर्फ भूपती आणि त्याच्यासोबत फार मोठ्या संख्येने माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते आणि त्यापासून प्रेरणा घेऊन बऱ्याच ठिकाणी आत्मसमर्पणचे कार्यक्रम सुरू होते. आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये दरेकसा दलम हे प्रामुख्याने कार्यरत होते आणि आपलं दरेकसा दलम जे आहे ते एमएमसी झोन मध्ये येते. एमएमसी झोन म्हणजे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड या एरियामध्ये जे नक्षलवादी कार्यरत आहेत ते एमएमसी झोन मध्ये येतात. त्या एमएमसी झोन मधील दरेकसा दलम हे प्रामुख्याने आपल्याकडे ऍक्टिव्ह होते आणि आपल्या जिल्ह्यामध्ये नेहमी 9 ते 10 ते 11 अशा संख्येमध्ये या दलामधील सदस्य कार्यरत असल्याच्या इनपुट्स आपल्याकडे येत होत्या. वेळोवेळी आपण ऑपरेशन सुद्धा राबवत होतो आणि दुसरा मार्ग म्हणून त्यांचे आत्मसमर्पणाचे सुद्धा आपले प्रयत्न चालू होते. या आत्मसमर्पणाच्या प्रयत्नांमधून आपण आपल्या काही खास सूत्रांमार्फत या एमएमसी झोन मधील त्यांचा एसझेडसीएम रँकचा जो प्रमुख नेता होता विकास नागपुरे यांच्यापर्यंत पोहोचण्यात आपल्याला यश मिळाले आणि विकास नागपुरे याच्यासोबत इतर त्यांच्या 10 सदस्यांचे आपण आज आत्मसमर्पण यशस्वीरित्या गोंदिया पोलिसांसमोर पूर्ण केले आहे. आज आत्मसमर्पण केलेल्या या सदस्यांमध्ये मी त्याचे नाव आपल्याला वाचून दाखवत आहे. त्यामध्ये अनंत उर्फ विकास नागपुरे, वय 40, हा एसझेडसीएम रँकचा मेंबर आहे, स्पेशल झोनल कमिटी मेंबर. त्याच्याकडून आपण AK-47 ही रँक सुद्धा जप्त केली आहे आणि याच्यावर 25 लाखांचे बक्षीस होते. दुसरा मेंबर आहे ते नागसू उर्फ गोलू उर्फ उसू वड्डे, हा डीबीसीएम रँकचा सदस्य होता. त्याच्याकडून SLR हे शस्त्र आपण जप्त केले आहे आणि त्याच्यावर 16 लाख रुपये बक्षीस होते. तिसरे रानू उर्फ रम्मी उर्फ रामे येशू नरोटे, ही सुद्धा डीबीसीएम कमांडर रँकची ही सदस्य होती. हिच्याकडून आपण इन्सास रायफल जमा केलेली आहे आणि हिच्यावर 16 लाख रुपयाचे बक्षीस होते. चौथा संतू उर्फ इदवराम